2 दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज चालू झाले होते. त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होत होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या आशिलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. तो सगळ्यांना न्याहाळत होता. त्याला ते आता सवयीत झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेव्हा खूप घाबरला होता. एखादा आरोपी असल्यासारखं वाटत होतं. आजही तो कोर्टाच्या आवारात एरझऱ्या घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती. तो त्याच्या वकिलाची वाट पाहत होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी खाली बसला. वयाच्या 30शीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेरली होती. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. खूप दमल्यासारखा वाटत होता तो. डोळ्यात पाणी होतं. गेली 2 वर्षे तो असाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता. मनात प्रश्नाचं काहूर. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचा तळ ढवळून निघावा तसं झालं. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखं त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होता. हर्ष एक हरहुन्नरी मुलगा, एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. हर्षचे वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झाले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी, 2 भाचरे, 2 बहिणी. त्यांची लग्न झालेली. खूप श्रीमंत नाही पण समाधानी कुटुंब. हर्षचा मोठा भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर, एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर. त्याच्या पत्नीलासुद्धा चांगली नोकरी होती. हर्षची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली, नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं. आता फक्त हर्षच लग्नाचा राहिला होता. त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू होते. सगळं जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागले होते. हर्षला लहानपणापासूनच शिक्षणात गोडी फारशी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती. पगारही ठीक होता. रंगाने काळा सावळा तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट, पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठा मित्रपरिवार, लहान थोर सगळ्यांचा लाडका आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या पण शिक्षण कमी. कधी आर्थिक परिस्थिती साधारण, कधी त्याचा काळा रंग, कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी, तर कधी धकाधकीचं मुंबई शहर. अशा अनेक कारणांमुळे लग्न जमत नव्हतं. हर्ष आपल्या मोठ्या बहिणीकडे दीक्षाकडे काही दिवसांसाठी सुट्टीला राहायला आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांशी ओळख झाली. तिथेच दीक्षाच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. रेवा नाव होतं तिचं. 5 बहिणींच्या पाठीवर परत झालेली. पितृछत्र लहानपणीच हरवलं होतं. आई कोणत्या तरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाई, चहा देण्याचं काम करत होती. परिस्थिती हलाखीची. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दीक्षा आणि हर्ष रेवाला पाहायला गेले. रेवा फार सुंदर नव्हती पण दिसायला शांत, मितभाषी वाटली. हर्ष आणि दीक्षाला वाटलं की गरिबा घरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल, मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील. दीक्षाला आणि हर्षला मुलगी पसंत पडली. दीक्षा आणि हर्षला ही रेवा आवडली होती. दीक्षाने घरी आईबाबांना फोन करून तसं कळवलं. रेवाचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. हर्ष तसा साधा सरळ, त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती. एक मध्यमवर्गीय कुटुंब, पुण्यात भाड्याचं घर. रेवाचे मामा, 2 मावशा तिथेच जवळपास राहत होते. रेवाची आई आपल्या 5 मुलींसोबत राहत होती. रेवाची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी रेवाच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी 5 मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच या सगळ्या बहिणींचे संगोपन केलं होतं. घरची हलाखीची परिस्थिती. पदरात 5 मुलींना टाकून वडील अकालीन देवाघरी गेलेले. एकटी रेवाची आई कमवती. मग अशा वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलींच्या लग्नासाठी स्थळ कोण पाहणार? रेवाच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती. तिला 2 लहान मुलं, एक मुलगा
मतिमंद आईकडेच सारखी उठबस. रेवा 2 नंबरची. रेवा वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती. आर्थिक ओढाताण असून 3 बहिणी लग्नाच्या. 1-2 वर्षाच्या अंतराने. एकंदरीत काय तर रेवाच्या लग्नाने घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता. मुलांची पसंती झाल्यावर रेवाच्या घरचे मुंबईला हर्षच्या घरी आले. मुंबईसारख्या शहरात हर्षच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंस्कृत कुटुंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर, ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळेच आनंदून गेले होते. त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते. हर्षच्या घरच्यांनाही वाटलं गरीब कुटुंब आहे, रेवा मोठ्या कुटुंबात राहिलेली, या कुटुंबात सामावून राहील. आणि म्हणतात ना, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबांच्या घरची. म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली. हर्षलाही वाटलं आपलं शिक्षण कमी, दिसायला सर्वसाधारण नोकरी ही अशी, आधीच या कारणांमुळे नकार मिळालेली. रेवाकडून होकार आल्यावर तो आनंदी झाला होता. वाटलं त्याला रेवा शिकलेली, छान सांभाळून घेईल, दोघे मिळून नोकरी करू, सुखासमाधानाने संसार करू, अशी बरीच स्वप्न त्यांच्या डोळ्यांसमोर फेर धरू लागली. काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी दीक्षाने रेवाच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबांच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. हर्षच्या घरातली त्यांचे काका काकी, मामा मामी सगळी थोर मंडळी रेवाच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली. अजूनही आपल्या समाजात वरपक्षातली मंडळी हुंडा, मानपान, सोनं नाणं, दागदागिने, देणं घेणं, सोनं नाणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण या सगळ्या गोष्टींचं ओझं मुलींच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळे होतात. या गोष्टींचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल ह्याची पुसटची कल्पनाही त्यांना येत नाही किंवा येतेही. पण ती मुलीच्या घरच्यांची जबाबदारी आहे अशाच आविर्भावात असतात. रेवा खरंच नशीबवान होती. हर्ष आणि त्याचे कुटुंब खूप समजूतदार होते. हर्षच्या मोठ्या काकांनी स्पष्टपणे सांगून टाकले, दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय आहेत, आम्हाला हुंडा नको. मुलीची आई एकटी कमवते आहे. त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्यासाठी बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको. रेवाच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागली असती तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली, साखरपुडा झाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. 1 डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. गोड जेवणाच्या पंक्ती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून हर्षच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले. दोन्ही कुटुंबातील मंडळी खुश होती. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडेकुंडी खरेदीची तयारी सुरू झाली. इकडे हर्ष आणि रेवा एकमेकांशी फोनवर बोलत असायचे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. हर्ष आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक, मित्रमंडळींबद्दल, नोकरीबद्दल, भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरून सांगत असायचा. हे सगळं घडत असताना हर्षच्या एक गोष्ट लक्षात आली की रेवा फारशी बोलायची नाही, फक्त हो हो करायची. ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही, कधीच इतर मुलींसारखी करिअरबद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी, संथ वाटायची. एकदा हर्षने हे दीक्षाला बोलूनही दाखवले. तेव्हा दीक्षानेच त्याला समजावले, हा प्रेमविवाह नाही, अरेंज मॅरेज आहे. असंच असतं, समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल. हर्षलाही तिचं बोलणं पटलं आणि त्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. लग्नाची लगबग सुरू झाली. हर्ष खूप उत्साहात होता. हर्षची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत रेवाच्या घरच्यांना मदत करत होती. दीक्षाने रेवाच्या बहिणीला सोबत घेऊन 5-6 कार्यालये पाहिली. त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अशा एका कार्यालयाची निवड केली. ॲडव्हान्स पेमेंटचा चेक दीक्षानेच दिला. पुढे जाऊन साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डर दिली. लग्नातल्या पंक्तीला साधा मेनू निश्चित केला. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं. ती खूप आनंदाने, प्रेमाने सगळं पाहत होती. हर्ष आणि रेवा दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते.
लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते. हर्षच्या आईनेही रेवासाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या. रेवाच्या घरच्यांची परिस्थिती नाजूक असल्याने हर्षसाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली. लग्नाचा बस्ता बांधला. हर्षच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती, म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नंदांसाठी छान साड्या, सासू सासऱ्यांसाठी कपडे घेतले, नवऱ्यासाठी सूट घेतला. सगळी तयारी झाली. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली. हळदीच्या दिवशी हर्षने मोठी जंगी पार्टी दिली. बँड बाजा, DJ, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं. अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकर मुंबईवरून बस करून हर्षचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले. लग्नातही रेवा शांतच होती. उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. हर्षच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल, म्हणून चेहरा कोमेजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे हर्षच्या पाहुण्यांची गैरसोय झाली. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वर पक्षाकडून आलेले अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच. हर्षच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं. घरात करता पुरुष नाही. रेवाची आई एकटी कुठे कुठे पाहणार, थोडं घेऊ सांभाळून. अखेरीस लग्न पार पडलं. रेवाच्या घरच्यांचा निरोप घेऊन सगळी वरपक्षातली मंडळी मुंबईला निघाली. रेवाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. हर्षच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचे मोठ्या थाटात स्वागत केले. रेवाबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली. लग्नानंतरच्या विधी आटपून घेतल्या. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवतेची पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर, शेतीवाडी पाहून झालं. देवदेव झाले आणि सगळे मुंबईला घरी परतले. दीक्षाने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा हर्ष आणि रेवासाठी केसरी टूरकडून गोवा ट्रिपची 2 तिकीटं काढून दिली. हर्ष आणि रेवा गोव्याला निघून गेले. हर्ष आणि रेवा गोव्याला फिरायला गेले. 2 दिवसांतच परत आले. घरातले सगळे विचारत होते, का लवकर आलात? हर्षने कामावर लवकर रुजू होण्याचं कारण सांगितलं, पण दोघेही शांतच. दुसऱ्या दिवशी रेवाला माहेरी पाठवणी करायची होती. हर्षच्या आईने रेवाच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला. आहेर देऊन पाठवणी केली. सोबत हर्षही पुण्याला आला. रेवा माहेरी आली. तिला माहेरी सोडून हर्ष दीक्षाला भेटायला आला. हर्ष घरी आल्यापासून शांतच होता. दीक्षाची बडबड सुरू होती. लग्नातल्या गमती-जमती सांगत होती, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. काहीतरी बिनसले हे दीक्षाच्या लक्षात आलं. हर्षच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं, काय झालंय रे हर्ष? तसा हर्षचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यात पाणी होते. दीक्षाला काळजी वाटत होती. ती पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागली. तेव्हा कुठे हर्ष बोलता झाला. तो सांगू लागला, ताई, रेवाचं काही समजतच नाही गं. कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते. आम्ही गोव्याला गेलो तेव्हाही तसंच. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसंच. इतक्या वेळ ताटात हात घालून उगीच अन्न चिवडत बसली. माझं जेवण होऊन 1 तास बसून राहिलो होतो तरी तिचं संपत नव्हतं. शेवटी मी कंटाळून म्हटलं, आवर लवकर, किती हळूहळू जेवतेस? तिला त्याचा राग आला. तशीच अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं, ढकलून दिलं आणि मग मी झोपी गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली. आम्ही खूप जवळ आलो. सकाळी उठलो तर परत तशीच एकटेच बसून काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पाहत होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली. विचित्र डोळे करू लागली. मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून घरी निघून आलो. दीक्षा हर्षकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्यासाठी सगळं हे नवीनच होतं. तरी त्याला धीर देत म्हणाली, मी बोलते रेवाशी. तुम्ही एकमेकांशी साठी अनोखीच. नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल. थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. बहिणीच्या शब्दांनी हर्षला धीर आला. सगळं ठीक होईल ही आशा मनात जागवून गेली. हर्षच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. दीक्षाने दिला खरा, पण तोही मनातून थोडी घाबरली होती. तीही भावाचं लग्न करून आपण चूक केली नाही ना? मनात शंका येऊन गेली. हे देवा, माझ्या भावाचं रक्षण कर, असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 2 दिवसांनी दीक्षा आणि हर्ष रेवाच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले. तिच्या घरच्यांनीही छान आदरातिथ्य केलं.
दीक्षाने रेवाच्या आईजवळ रेवाचा विषय काढला. त्या म्हणाल्या, नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही, फक्त ती कमी बोलते, शांत आहे. लग्नाच्या दगदगीने दमले असेल म्हणून चिडचिड केली असेल. काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांचं बोलणं दीक्षाला पटलं. ती रेवाला घेऊन तिच्या घरी आली. दीक्षा रेवाला म्हणाली, रेवा, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्यासोबत सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीनेच झाले ना? हर्ष आणि तुझ्यात काही मतभेद नाहीत ना? रेवा शांत होती. ती हळू आवाजात बोलली, नाही, तसं नाही. हे लग्न माझ्या मर्जीनेच झाले. आमच्यात काहीच वाद नाही. हर्ष आणि रेवा दीक्षाचा निरोप घेऊन मुंबईला परतले. हर्ष नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे. हर्षचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्यांच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा. दिवसभर घरी फक्त हर्षचे आईबाबा आणि रेवा तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे. थोडा वेळ जेवण करून झोपी जायची. परत संध्याकाळी क्लासला. हर्षचे भाऊ वहिनी रात्री 8 वाजता घरी यायची आणि हर्ष 10 वाजता. खाजगी कंपनी असल्याने खूप काम असायचं. त्यात लग्नामुळे हर्षच्या बऱ्याच रजा झाल्या होत्या. त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता. सुरुवातीचे काही दिवस हर्षची आई वहिनी रेवाला काम सांगत नसत. नवीन आहे अजून, सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या. लहान आहे, जेवण बनवता येत नसेल म्हणून हर्षची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती. पण त्यांच्याही लक्षात आलं की रेवा फार संथ गतीने काम करते. नवीन असेल म्हणून होत असेल असा स्वतःचीच समजूत घालत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचंही वय झालं होतं. घरातली सर्व कामं झेपत नव्हती आणि सून घरात असूनही त्यांनाच सर्व कामं करावे लागायची. हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं. रेवा फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची. एकटक शून्यात पाहत. कितीही आवाज दिला तरी तिला ऐकूच जायचं नाही. मग एकदम ओ द्यायची, झोपेतून जागं व्हावं तसं. हर्षच्या आईला वाटायचं निदान हर्षचं आपल्या नवऱ्याकडे तरी तिने बायको म्हणून लक्ष द्यावं. पण तसं घडायचं नाही. त्याचे कपडे, त्याचा डब्बा सगळं आईच करायच्या. रेवा कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावत नसायची. सांगेल तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार हर्षच्या आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात रेवा असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलंही तिलाच पाहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा बायकोमध्ये कुरबुर होऊ लागली. त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले. घरातली शांतता भंग पावली. हर्षच्या आईने दीक्षाला सांगितले. त्याचबरोबर रेवाच्या आईलाही सांगितले. दीक्षाने तिच्या आईला घरी बोलावून घेतले. सगळं सविस्तर सांगितलं. त्याही गोष्ट मान्यच करत नव्हत्या. ती शांत आहे, फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही असंच बोलत राहिल्या. दीक्षा म्हणाली, ती कामाला चपळ नाही, खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की रेवाला सगळं येतं. कामाचं जाऊ दे, निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना. एकटीच आपल्या खोलीत बसून असते. सगळ्यांचं नको, कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना. थोडी मंद आहे जशी, काही बोललेलं समजत नाही, स्वतःच्या धुंदीत असते. असं कसं चालेल? झालं भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या तावातावाने भांडू लागल्या. तुम्ही चंचल मुलगी पाहायची होती. माझ्या मुलीला मोलकरणीची कामे देता, धुणीभांडी करायला सांगता. माझी मुलगी काय वेडी आहे का? असं कसं तुम्ही बोलता? आणि त्या रागाने निघून गेल्या. दीक्षा गोंधळून गेली. तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलून गेल्या. एव्हानं तिच्या लक्षात आलं होतं, आपण चुकीच्या लोकांशी सोयरी केली. कोणाशी बोलणार? सगळ्या बायका बोलायला गेलं की भांडायला उठायच्या. काय करावं तिला काय कोणालाच समजत नव्हतं. हर दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता. काळजीने प्रकृती ढासळत चालली होती. बायको म्हणून त्याला रेवाकडून कोणतेच सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यावर आईकडून रेवाविषयी ऐकायला मिळायचं. तो खूप वैतागला होता. कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं म्हणून तो दारू पिऊ लागला. चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन आला की तो कोणाशीच न बोलता न जेवता झोपी जायचा. तो कोणाला त्रास देत नव्हता, पण स्वतःला त्रास करून घेत होता. लग्नाला 3 महिने झाले होते, पण घरात आनंद नव्हता. रेवा तशीच वागत होती. तिला इथे राहायचं नव्हतं. तसं हर्षला सांगितलं. त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी नेऊन सोडलेलं आलेलं बरं.
म्हणून तो तिला तिच्या माहेरी सोडून आला. रेवा माहेरी आली. काही दिवसांनी तिच्या आईचा हर्षच्या घरी फोन आला. रेवाला बरं वाटत नाही. हर्ष लगेच रेवाला भेटायला आला. दीक्षा बरोबर होतीच. रेवाला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तिच्या काही टेस्ट झाल्या. रेवाला दिवस गेले होते. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी. खरं तर बातमी आनंदाची होती, पण हर्ष चिंताक्रांत झाला. रेवाला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं. ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का? प्रश्नाचं काहूर माजलं होतं. दीक्षाने हर्षला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली. ती म्हणाली, लग्न झालंय आता, निभावून नेलं पाहिजे. एखादं मूल झालं, जबाबदारी पडली की सुधारेल. आई झालं की सगळंच बदलतं बाळा. तिच्या बोलण्याने हर्षला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं. रेवा आणि हर्ष काही दिवस दीक्षाकडे राहिले. दीक्षा नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची. दीक्षाच्या आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या, समाजात वावरताना आलेले वाईट अनुभव रेवाला सांगायची. आताही घरात फक्त 4 माणसंच होती. सगळे कामानिमित्त बाहेर असायचे. ती एकटीच घरात. फक्त 4 माणसांचं काम करावं लागायचं, पण तरीही ती निरुत्साही असायची. दीक्षा तिला समजावून सांगायची, छान दिसावं, नवऱ्याला आवडेल असं राहावं, पण सगळं जैसे थे सुधारणा नव्हतीच. रेवाला 6वा महिना सुरू झाला होता. तिची आई घरी येऊन रेवाला घेऊन गेली, तेही वाद करून. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले, तरीही वाद झालाच. अगदी हर्षची बायको सांभाळण्यासाठी लायकी काढण्यापर्यंत. भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही. बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या. आता मात्र दीक्षा संतापली. तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती, म्हणून तीही वादाला पेटली. शब्दाने शब्द वाढत गेला. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आणि नात्यात दुभंग पडत गेला. रेवाची आई रेवाला तिच्या घरी घेऊन गेली, पण त्याही अवस्थेत हर्षने रेवाची साथ सोडली नाही. त्याने दीक्षाशी वाद घातला. गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाच वाईट वाटले होते. तो रागाने दीक्षाच्या घरातून परत मुंबईला निघून गेला. बरेच दिवस दोघे भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नव्हते. सगळी नाती एक नातं जपण्यासाठी विस्कळीत झाली होती. एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं. घरातला आनंद, शांतता लोप पावली होती. रेवाने एका मुलीला जन्म दिला. गोड सुरेख मुलगी सोनपरी जन्माला आली. इवलेसे डोळे, गोरा रंग, सोनपावलांनी नाजूक जीवनीची सुंदरी, सोनचाफ्याची पाकळी जशी. रेवाच्या घरची परिस्थिती नाजूक म्हणून हर्षने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला 10,000 रुपये दिले. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते. सगळं ठीक झाल्यानंतर रेवा हॉस्पिटलमधून घरी आली. घरी आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला, म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं. तेव्हा लक्षात आलं की रेवाच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस काही अडचणी आल्या आणि शस्त्रक्रिया चुकीची झाली. हे कळल्यावर तर तिच्या घरच्यांना पारा अजूनच चढला आणि त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाच मारहाण तोडफोड केली. हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत 3 दिवस बंद केले. पेपरमध्ये बातमी छापून आली. आता काही दिवसांनी हर्ष, त्याचे आईवडील, मोठा भाऊ, वहिनी सगळेजण रेवाला परत मुंबईला घेऊन यायला आले. रेवाने आपलं सगळं सामान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली. हर्ष आपल्या कुटुंबासोबत रेवा आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला. लहान मुलीच्या येण्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं. सोनपरी तीच गोड, लोभसवाणे हसणं, अगदी भुरळ पाडण्यासारखं. हर्षच्या भावाची मुलंही लहान बाळाच्या येण्याने खुश होती. आजी आजोबा नातीचं करण्यात व्यस्त झाली. सगळं छान असं वाटत होतं. पिल्लूच्या येण्याने दीक्षाही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात गुंग झाली. मागचं सगळं विसरून परत हर्षशी बोलू लागली. सर्वांना वाटलं आता रेवामध्ये सुधारणा होईल. आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला समजू लागेल. पण तसं काहीच घडलं नाही. उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली. मुलीला भरवणं, तिचं आवरणं तिला जमेना. ती कोणाला मुलीला हात लावू देईना. 2-2 दिवस मुलीला आंघोळ नसायची. दोघी मायलेकींच्या केसात उवा झालेल्या. स्वतःची बेडरूममध्येही आवरण्याचं भान तिला नसायचं. आता मात्र हर्षच्या आईची चिडचिड होऊ लागली. रेवाच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच कंटाळून गेले होते. अमित, हर्षचा जिवलग मित्र, नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला. खूप खोदून विचारल्यावर हर्षने सगळी कर्मकहाणी सांगितली. अमितने त्याला धीर दिला. तो म्हणाला, घाबरू नकोस, काही झालेलं नाही. तू वहिनीला मानसोपचार तज्ज्ञाकडे का घेऊन जात नाहीस? हे ऐकून हर्ष अमितवर खूप चिडला.
रागावून म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? माझी बायको वेडी आहे? डोकं फिरलं आहे का तुझं? अमित शांतपणे म्हणाला, हर्ष, तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधी कधी आघात होतो आणि संयम तुटतो, भान हरपतं. काही नसेल तर ठीक आहे, दाखवून घ्यायला काय हरकत आहे? हर्षला त्याचं म्हणणं पटलं. अमितने त्याच्या माहितीतल्या मानसोपचार तज्ज्ञाचा पत्ता दिला. हर्ष रेवाला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे आला. त्यांनी रेवाच्या काही टेस्ट केल्या, एकांतात तिच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी रेवा आणि हर्ष क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यांनी रिपोर्ट्स पुन्हा एकदा शांतपणे तपासले. दीर्घ श्वास घेत म्हणाले, हर्ष, शांतपणे ऐक. रेवा मतिमंद नाही, स्वमग्न स्वरूपातील हा आजार आहे. ही मुलं शांत असतात, स्वतःमध्येच मग्न असतात, पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे हे समजत असतं. वर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात. तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. रेवा, औषधाने ठीक होऊ शकते, घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं ऐकून हर्ष एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आता त्याला रेवाच्या आतापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. डोळ्यात पाणी होतं. त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला, मेडिकलमधून लिहून दिलेली औषधे घेतली आणि रिक्षा करून रेवाला घेऊन घरी आला. हर्ष घरी आला. शांतपणे आपल्या खोलीत बसून होता. आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षातच आले नाही. आईने मायेने पाठीवरून हात फिरवत विचारलं, काय झालं बाळ? त्याला खूप भरून आलं होतं. आई, आपण फसलो गं. एवढे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून धाय मोकळून रडू लागला. हर्षने सारा वृत्तांत आईला सांगितला. आईला कळून चुकलं होतं. आपली फसगत झाली, चुकीच्या लोकांशी सोयरी झाली. तिने हर्षला समजावले. धीर देत म्हणाली, बाळ हर्ष, लग्न झालंय, एक मुलगी आहे, ती तुझी बायको आहे. त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक. समज लग्नानंतर झालं असतं तर स्वीकारलं असतं ना? मग तसंच समज, आपण तिच्यावर उपचार करू, ती बरी होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आईच्या शब्दांनी त्याला धीर आला. त्यानंतर 2-3 दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं. भांडीकुंडी घासून हर्षची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. हर्षची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती. गोड पिल्लू ते निरागस. हर्षलाही झोप लागताच होती. अचानक रेवा रडू लागले. मला माझ्या आईकडे जायचं आहे, आत्ताच्या आत्ता. मला घरातलं काहीच जमत नाही आहे, नाहीतर मी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन. माझी मुलगी आहे, कोणी हात लावायचा नाही. सोडा मला माझ्या आईकडे. ती खरंच खूप उद्विग्न झाली होती. हर्षने खूप आवरण्याचा प्रयत्न केला, पण ती आवरत नव्हती. शेवटी हर्षने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमितला बोलावून घेतलं आणि त्यांच्याच कारणे आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन गेला. हर्षने घरी आल्यावर रेवाच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या, पण ते मान्य करायला तयारच नव्हत्या. तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल. इथे ती व्यवस्थित होती आणि त्या वाद घालू लागल्या. हर्षने समजावून सांगितले तिला, मुंबईला राहायचं नाही आहे, तुम्हीच विचारा तिला. रेवाने मान हलवली. तिच्या आईचा मग नाईलाज झाला आणि त्यांनी रेवाला घरी ठेवून घेतले. रेवा माहेरी आली होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकटी आई कमवती होती आणि आता लहान बाळही घरात. घर चालवणं कठीण झालं होतं. परी 1 वर्षाची झाली होती. रेवाच्या घरच्यांनी तिचं नाव भूमी ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी हर्षला त्याच्या घरच्यांना निमंत्रण साधं कळवलं नाही. हर्ष खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते. रेवाच्या घरच्यांच्या वागण्याचा हर्षला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे. मुलीची बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा, ती झोपली, ती फोन घेत नाही असं त्याला सांगितलं जायचं. हर्षला खूप वाईट वाटायचं. कधी घेणार ती फोन? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही, तर तिला प्रेम कुठून वाटणार? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न. येईल परत कधीतरी, रक्ताचं नातं आहे, इतक्या सहजासहजी कसं तुटेल? तो स्वतःचीच समजूत काढायचा. आणि एक दिवस एक वादळ आलं, सगळं नेस्तनाबूत करण्यासाठी, हर्षला उद्ध्वस्त करण्यासाठी, हर्ष आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी. रेवाच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली.
कोर्टाची नोटीस हर्षच्या हातात पडली. रेवाच्या घरच्यांनी हर्षवर आणि त्याच्या घरच्यांवर कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकार मंडळातही केस दाखल केली. यात हर्ष, हर्षची आई दीक्षा, धाकटी बहीण, हर्षची वहिनी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली. तिकडून हर्षला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेले कुटुंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलटं प्रश्नांमुळे हैराण झाले होते आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या. सारखं पुणे मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं. काय त्रास होतोय हे रेवाला सांगताच येत नव्हतं. खरं तर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते, मोलकरणीची कामे सांगतात, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध, मोठी नणंद त्रास देते, जाऊबाई कामावरून बडबड करते आणि बरंच काही. हे सगळं वाचून ऐकून हर्षचा संताप सुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं ती अशी बोलते. त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास, काहीच मार्ग सापडत नव्हता. सन्माननीय न्यायालयासमोर रेवा आणि हर्षला प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की हर्षच्या घरचे सगळे सुशिक्षित, मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर, पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल. रेवाला विचारणा केल्यावर रेवा गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव सांगितलं. हर्षने रागाच्या भरात रेवाच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेल्या 3 दिवसांच्या पोलीस कस्टडीबद्दल सांगितलं. तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्र कारण दाखवलं. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं. रेवाच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले. न्यायाधीश महोदयांनी रेवाला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला. ती गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही. न्यायालयाने रेवाला नांदायला जायला तयार आहेस का असा प्रश्न विचारला. रेवाने होकारार्थी मान हलवली. हर्षलाही विचारलं, ती परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना? मुलीसाठी हर्षही हो म्हणाला. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हटले, रेवाला नेमका त्रास काय आहे हे सांगता आले नाही. रेवाच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय, तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. रेवाने नांदायला जावं. 3 महिने देखरेखीखाली ही केस राहील. तेव्हाही रेवाला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील. न्यायालयाने रेवाला घेऊन जाण्याचे आदेश दिला. हर्षने रेवा मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितले, पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं. ती घटना 1 वर्षापूर्वी घडलेली. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा. काय सांगणार? तो नाही म्हणाला आणि न्यायालयाच्या आदेशाने पालन करत मुलीसाठी हर्ष रेवाला परत घेऊन जायला तयार झाला. रेवा आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. दीक्षाने तिच्या आईला, मोठ्या वहिनीला आणि हर्षला समजावून सांगितलं, जे झालं ते विसरून जा. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा. सोन्यासारख्या मुलीला यात काय दोष? आई, तू तिला काहीच बोलू नकोस, चिडचिड करू नको. तुला जितकं जमतं तितकं काम कर, नाही तर कामाला बाई ठेव. पण रेवाकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस. सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले. घरकामात रेवाची कोणतीच मदत होत नव्हती. हर्षची आई तिला जमेल तितकी कामे करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला. 3 महिन्यांनी रेवा आणि हर्षला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. तेव्हा रेवाला विचारण्यात आले, रेवा ला कोणताच त्रास नव्हता, काय सांगणार होती? रेवाने सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली. रेवा पुन्हा घरी मुंबईला आली. भूमी 2.5 वर्षाची झाली होती. लग्नानंतरच्या 3 वर्षाच्या काळात रेवा सलग 6 महिने सासरी नांदली नव्हती. वारंवार माहेरी जाणं येणं होतंच. हर्ष आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता. वैवाहिक सुख तर कधीच संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जडलेलं व्यसन त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण त्यांचं स्वतःकडे लक्षच नसायचं. मुलीला सुखासाठी सगळं सहन करावत होता.
भूमीच्या बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. शेजारीच एक छोटीशी शाळा होती. तिथे हर्षची आई पैसे भरून ॲडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचा युनिफॉर्म, बूट, दप्तर, पाटी, पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुश होते. दीक्षा वरचेवर घरी फोन करायची. रेवाची विचारपूस करायची. रेवा फक्त तिच्याशीच बोलायची. काम जमत नाही. मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. मी नीट राहीन. सगळं नीट सांभाळेल. दीक्षा तिला धीर द्यायची. हर्षला दीक्षाने समजावून सांगितलं, नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन राहा. काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं. हर्षलाही ते पटलं. दीक्षाने रेवाला समजावून सांगितलं, हे बघ रेवा, तुला मोठ्या कुटुंबात जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू. तुला जमेल ना? नीट राहशील ना? भूमीला नीट सांभाळशील ना? रेवा हो म्हणाली. मग हर्षने त्याच्या भावाच्या घराजवळच भाड्याने शोधायला सुरुवात केली. म्हणजे आईवडिलांना येता येईल. दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल. हर्षचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधणं गरजेचं होतं. घराचा शोध सुरू होता. भूमी शाळेत जायचं म्हणून खुश होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती. वर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट रेवाच्या मनात घुमसत होती. हर्ष रात्री कामावरून दमून घरी आला होता. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. रेवा खोलीत आली. त्याला म्हणाली, मला आईकडे जायचं आहे. मला तिची आठवण येते. हर्षने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, उद्यापासून भूमीची शाळा सुरू होईल. नंतर जा. रेवा ऐकायलाच तयार नव्हती. हर्ष चिडला. आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवडे काढल्याने तो त्यांच्याविषयी रागातच होता. सगळं ठीक असताना का जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला. म्हणाला, हिला आईकडे जायचं आहे. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. आता तिचंही नुकसान करायला निघाली. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार रविवार तेव्हा जाऊ. पण हिला आत्ता ताबडतोब जायचं आहे. हा काय खेळ आहे का? दर 2 महिन्यात माहेरी जाते. सासरी सलग 6 महिने तरी राहिली आहे का? ही जर आत्ता गेली तर मी हिला परत घेऊ येणार नाही. आईने दीक्षाला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. दीक्षाने रेवाला फोन द्यायला सांगितला. तिने रेवाला विचारलं, काय झालं? का जायचं आहे तुला? कोण काही बोललं का? ती नाही बोलली. पण तिला आईकडे जायचं होतं. दीक्षाने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता गेलीस तर हर्ष तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होते. तिच्या भविष्याचा विचार कर. एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे गं. हर्षचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेन त्याला. वाटल्यास माझ्याकडे या. जवळजवळ तासभर ती फोनवर रेवाला समजावून सांगत होती. पण रेवा काही ऐकायला तयार नव्हती. तिला घरी जायचंच होतं. दीक्षाने रेवाच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रॉब्लेम ऐकून घेतला. त्यांना माहीत होतं चूक हर्षची किंवा त्याच्या कुटुंबियांची नाही. त्यानेही रेवाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सगळं व्यर्थ. मग तोही दमला. त्याने हर्षला सांगितलं, ती ऐकत नाही. तुम्ही तिला गाडीत बसवून द्या. त्यांच्या सांगण्यानुसार हर्षने तिला गाडीत बसवून दिले. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांनी त्यांचा नंबर घेतला. पोचल्यानंतर कॉल करायला सांगितला. अर्ध्या वाटेत गेल्यावर रेवाने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितलं आणि पुण्याहून तिची माई, मावशी, तिची मोठी बहीण खाजगी गाडी करून मुंबईला निघाले. रेवा थांबली होती. तिथेच सर्वजण पोहोचले. तिची मोठी बहीण म्हणाली, असं नाही सोडायचं त्याला. सगळ्यांना दाखवून देऊ काय आहे ते. आणि तिने अचानकपणे रेवाच्या कानाखाली मारली. तिला ढकलून दिले. तिला बोचकारले. तिचे कपडे फाडले. डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली. रेवाला डोक्याला टेंगुळ आलं आणि त्या अवस्थेत ती रेवाला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा हर्ष आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांची कारवाई सुरू केली. हर्ष घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं. हर्ष हताश होऊन पटकन खाली बसला. त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहोचले. रेवाच्या नातेवाईकांनी तिथंच हर्षला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी रेवाची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्ट्समध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. रेवाच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला आणि हर्षला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. रेवा आणि तिचे नातेवाईक रात्रीचे 2 वाजेपर्यंत बसून होते. हर्ष आणि त्याच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतर ते घरी पुण्याला परत गेले.
हर्षचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर. हर्षच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतले आणि जामीन करून घेतला. हर्ष आणि त्याच्या घरच्यांची जामिनावर सुटका झाली. हर्ष आणि त्याच्या कुटुंबियांनी जामिनावर सुटका झाली. पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगारांना डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला. समाजात नातेवाईकां शरमेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटीमध्ये छी थू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले. या सगळ्या संकटांमुळे तो उदास राहू लागला. सतत दारू पिऊ लागला. दारूचं व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला. त्यामुळेच त्यांची चांगली नोकरी गेली. इकडे रेवा पुण्याला आईकडे राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात 2 केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याला पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी 10 लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठून आणायचे? इतकी मोठी रक्कम देण्याची त्याची ऐपत नव्हती आणि काहीही चूक नसताना त्याने ही शिक्षा का भोगावी? आज केस चालू होऊन 2 वर्षे होऊन गेली. हर्ष कोर्टाच्या पायऱ्यात त्याच्या वकिलाची वाट पाहत बसून होता. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळं प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला 5 वर्षे झाली. रेवा कधीही सलग 3 महिने सासरी राहिली नव्हती. हर्षच्या आयुष्यात सुख आलंच नाही. भूमी 4 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्याविषयी प्रेम होतं. 2 केसेसच्या तारखेला हजर राहता जीव हैराण झाला. गाडी खर्च, वकिलाची फी, कुटुंबियांचा मनस्ताप. हर्ष हातात झाला. आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण ईश्वराच्या कृपेने वाचला. किंबहुना अजून भोगायचेच होते म्हणून की काय देवानेच वाचवले. कोर्टाच्या वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता. मिळणार की नाही कोणास ठाऊक. हर्ष पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं. काही चूक होती त्याची? काय चूक होती त्याच्या कुटुंबियांची? या प्रश्नांची उत्तरे अजूनही त्याला मिळाली नाही आहेत. ही एक शोकांतिका. ही कर्मकहाणी एका हर्षची, न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असलेल्या गरीब मुलाची, न्यायासाठी चाललेल्या संघर्षाची, मानसिकरित्या खचलेल्या एका हनुन्नरी मुलाची, आपल्या चिमुकल्या मुलीसाठी तडफडणाऱ्या एका बाबांची. ही कथा आहे घटस्फोटामुळे वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या मुलीची. तुझ्या बाबांनी तुझ्या आईवर अन्याय केला हे विषय पेरणाऱ्या नातेवाईकांची. आजही आपल्या समाजात असे अनेक हर्ष एखादी कर्मकहाणी घेऊन फिरत आहेत. न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चक्करा मारत आहेत, पण अजूनही न्याय मिळत नाही. कधीही लढाई 10-10 वर्ष चालू राहते, पण न्याय होत नाही. न्यायालयीन कामकाजाच्या विलंबामुळे सारी ह्यात कोर्टाची पायरी झिजवण्यात गेली. कथेतील रेवा कधीच वाईट नव्हती. आजारी होती. तिच्यावर ट्रीटमेंट झाली असती तर ती यातून बाहेर आली असती. पण ती सासरी राहिलीच नाही आणि माहेरच्या लोकांना आपली मुलगी आजारी आहे हे मान्यच नव्हतं. तिच्या बाळंतपणात झालेल्या त्रासामुळं ती सैरभैर झालेली आणि हे रेवाच्या कुटुंबियांनीही मान्य केलं होतं. ही कथा लिहित असताना मी एक स्त्री म्हणून खूप अस्वस्थ झाले. कथेचे विविध पैलू समोर आले. चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या. एका ऑटिझम मुलीचे लग्न, तिला मूल होऊ शकत नाही असं बरंच काही. कथेतील रेवा मतिमंद नव्हती, तर ती मनोरुग्ण होती, मानसिक धक्का पोहोचलेली. मी कथेतील रेवाच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते. समजा रेवा नॉर्मल मुलगी होती. रेवा शांत होती. संसार म्हणजे काय कळत नसावं. हर्षच्या घरचे खूप वाईट होते. तिला त्रास देत होते. पण मग दीक्षा जीव तोडून सांगत होती, नको पडू घराच्या बाहेर. मुलीच्या भविष्याचा विचार कर. मी आहे तुझ्यासोबत कायम. एकटी स्त्री आपल्या मुलांचं संगोपन नाही करू शकत. हे मी माझ्यावरून सांगते तुला. तुझा नवरा चांगला आहे न, त्याच्याकडे बघ. मी तुला स्वतंत्र होण्यास मदत करते. मी तुला भाड्याने घर घेऊन देते. मग एका नॉर्मल मुलाने का नाही मुलीच्या भविष्याचा विचार केला? तिला त्रास होत सासरच्या लोकांचा, म्हणजे नेमकं काय? त्यांच्या बोलण्याचा. आपल्या स्वतःच्या आधी का नाही विचार केला मुलीच्या भवितव्याचा? रेवाला स्वतंत्र राहायचं होतं. मग भाड्याने घर घेईपर्यंत तिला धीर नव्हता का? की ती समर्थ होती मुलीचं संगोपन करण्यासाठी? आणि जर होती, मग आज पोटकी आणि मुलीच्या खर्चासाठी अवास्तव मागणी कोर्टात दाखल केली ती का? कधीही तिला त्रास न देणाऱ्या नवऱ्यावर
किती घृणास्पद आरोप. अगदी नवरा बायकोच्या नाजूक नात्याला अनैसर्गिक संबंध असंही नाव द्यावं. वकीलही एक माणूसच होता ना. मग आपल्या अशिलाची बाजू मांडताना अशी बिभत्स भाषा वापरताना काहीच वाटू नये. प्रश्न मुलीच्या संगोपनाचाच असेल तर इतकी मोठी रक्कम देऊ न शकणाऱ्या आणि एक बाप म्हणून मुलीची जबाबदारी घ्यायला तयार असणाऱ्या हर्षला ती मुलगी देऊ शकेल? जर उत्तर नाही असेल तर मग मुलगी हे साधन असावं का पैसे उकळण्याचं? आणि खरंच जर संसाराची चाड असेल तर ती येईल का परतून सासरी? रेवाच्या घरच्या लोकांनी का नाही थोडा समंजसपणा दाखवला? मुलगी जरा रडली. सासरी कामाचा त्रास होतो म्हणाली. सासरची लोक त्रास देतात म्हणाली. तर त्याचा शहानिशा न करता लगेच आई म्हणणारी पदरानं लेकीचे डोळे पुसायला निघाली. क्षणभर विचार केला तर खरंच हर्षच्या घरचे इतके वाईट होते? रेवाच्या आईने का नाही निक्षून सांगितलं, बाळ तेच तुझे आई बाबा, तेच तुझं घर, सहन कर थोडं. उलट ये तू निघून घरी तू. पण असंच नाही यायचं, राडा करूनच घरी यायचं, हर्षला धडा शिकवूनच. ही त्यांची भाषा. मुलीच्या घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या रेवाच्या घरच्यांनी तिला संसार टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले. रेवाला पोलिसात तक्रार करण्यास कोणी उद्युक्त केले? हर्षला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस कस्टडीत डांबूनच त्यांचा आत्मा शांत होणार होता. असेल ही हर्षच्या घरच्यांची चूक, पण संसार हा दोघांचा होता ना. किती समंजसाने केला, किती विचार केला तो टिकवण्यासाठी. आणि समजा हर्ष वाईट होता तर त्यालाच शिक्षा व्हायला हवी ना. सगळ्या कुटुंबाला वेशीला टांगण्यात काय अर्थ? की ही फक्त सूडबुद्धी. आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हरवत चाललेलं प्रेम, दोघांमधला संवाद आणि संयम. पूर्वी भांडण होत होती, रुसवे फुगवे असायचे, एकत्र कुटुंब असायची, सासू जावा बोलायच्या. एकत्र म्हटल्यावर भांड्याला भांडं लागायचंच असं समजून परत लोक विसरून जायचे, एकदम नांदायचे. पण नातं तुटत नव्हतं. पूर्वी आदर होता नात्यात, तो आता संपलाय. रस्त्यावर एखादं जोडपं भांडत असेल आणि पुरुष त्या स्त्रीला मारत असेल तर बघणारे म्हणतील किती दृष्ट माणूस आहे, बायकोवर हात उचलतो. आणि एखादी स्त्री जेव्हा पुरुषाला मारत असेल तर बघणारे म्हणतील नक्कीच पुरुषाचा दोष असेल, त्यानेच काहीतरी केलं असेल. म्हणजे काय तर प्रत्येक वेळेस पुरुषच दोषी, तो नालायक. कसा हा कायदा? एकीकडे स्त्री पुरुष समानता म्हणून आपण नारेबाजी करायची आणि दुसरीकडे स्त्री म्हणून कायद्याचा गैरफायदा घ्यायचा. तोच फायदा, न्याय सर्वांसाठी समान असायला नको का? का घ्यावा त्या फायदा एक स्त्री आहे म्हणून? मी कोणत्याही वाईट वागणाऱ्या पुरुषाचं समर्थन करत नाही वा कोणत्याही व्यथित स्त्रीचा अपमानही करत नाही. जर एखाद्या स्त्रीवर खरोखरच अन्याय होत असेल तर नक्की पेटून उठायला पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढायला हवं. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे म्हटल्यावर गैरफायदा घेऊ नये. अशा काही स्त्रियांमुळे ज्यांच्यावर खरोखरीच अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळत नाही. कोणत्याही चुकीच्या व्यक्तींची बाजू ग्राह्य धरून कोणावर अन्याय होऊ नये इतकंच सांगायचं आहे. मनातलं थोडं